आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सिस्पे घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल काळोखे गजाआड। तपासाच्या श्रेयावरून नवा वाद। खासदार लंके यांनी तपास केला, मग पोलीस काय करत होते या चर्चेला आले उधाण। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। सिस्पे आर्थिक फसवणूक प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून तपासात समोर आलेला राहुल काळोखे याला परदेशातून भारतात आणल्यानंतर श्रीगोंदा न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या कारवाईच्या श्रेयावरून राजकीय आणि सर्वच एकूण स्तरावरून चांगलीच चर्चा आता रंगू लागली आहे। सिस्पे प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणात यापूर्वी नवनाथ अवताडे आणि शुभम अवताडे यांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांनाही जामीन करण्यात आला। तदनंतर तपास सुरू ठेवत पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल काळोखे याचा शोध घेतला। तपासादरम्यान राहुल काळोखे हा फिजी देशात असल्याचं समोर आल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला भारतात आणण्यात आले। आज त्याला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत तपासासाठी आपण विविध स्तरावर पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे। त्यानंतर या कारवाईचे श्रेय नेमके कोणाला यावर मात्र चांगली चर्चा आता सुरू झालेली दिसून येत आहे। या पत्रकार परिषद दरम्यान काही पत्रकारांनी खासदारांना तपासात पोलिसांची भूमिका काय होती तसेच विविध यंत्रणांमधील समन्वय कसा झाला या संदर्भात प्रश्न उपस्थित केले। या पार्श्वभूमीवर तपासात कोणत्या यंत्रणेची नेमकी भूमिका किती होती याबाबत सविस्तर स्तरावर चर्चा सुरू आहे। पाहूयात खासदार निलेश लंके पत्रकारांच्या काय उत्तर दिले। अहिल्यानगरमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाला तो म्हणजे वास्तविक जास्त त्याचा फटका बसला तो म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये। त्याचा सेंटर पॉइंट सुपा, श्रीगोंदा आणि पुण्यातील काही भाग त्याचा सिस्पे घोटाळा 2025 ला उघडकीस आला। हे कागदपत्र तुम्ही आणि तुमच्या टीमने गोळा केलेली आहे। हा, पोलिसांनी का केलं नाही हाच प्रश्न होतो। नाही, पोलिसांना मदत करणं हे आमचं महत्वाचं काम होतं। आज तुम्ही म्हणता हजारो कोटीचा घोटाळा आहे, घोटाळा केला, एवढा मोठा घोटाळा असताना पोलीस शांत बसली होती का? नाही, पोलीस यंत्रणेच्या पद्धतीने काम करत होती। त्यावेळेचे मी सांगितलं त्यावेळेचे SP सोमनाथ घारगे म्हणून यांच्याशी मी किंवा आमची टीम त्या ठिकाणी नेहमी संपर्कात असायची। बऱ्याच वेळा आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर इंटरपोलची कारवाई त्यांनी सुरू केली। शेवट पोलीस यंत्रणेला दोष देण्यात अर्थ नसतो, शेवट त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करणं गरजेचं असतं। पण ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांचे पैसे कुणीतरी एखादा हडप करत असेल त्यावेळेस लोकप्रतिनिधी या नात्याने आपली सुद्धा एक जबाबदारी लागते। शेवट माझ्या जवळच्या लोकांचे, माझ्या गोरगरिबांचे ज्यावेळेस पैसे त्या घोटाळ्यामध्ये अडकले, गोरगरिबांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यावेळेस मला त्या वेदना होत्या आणि मी माझ्या संपर्काचा निश्चित त्या ठिकाणी फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला। तुम्ही म्हणताय तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही कागदपत्र दाखवताय, अनेक लोकांकडूनही या सगळ्याबाबत अनेक राजकीय पक्षांचे नेते, अनेक लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही या सगळ्याचा फॉलो केला। बोलणं योग्य, बोलणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष कृती करणं वेगळं असतं। समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, एक फक्त बोल घेवडे असतात, स्टेजवर येऊन मोठमोठ्याला गप्पा मारायचा, आणि एक वर्ग असा असतो ते निश्चित प्रामाणिकपणे काम करतो। जर प्रामाणिकपणे जर आम्ही या सगळ्या माहिती गोळा केल्या नसत्या आज तो आरोपी अटक झाला नसता। तुम्ही ज्यावेळेस दुबईमध्ये त्याच्यावर ज्यावेळेस त्याला लक्षात आलं की माझ्या इंटरपोलची कारवाई होती त्यावेळेस तो आरोपी बहरीनला गेला। पहिला बहरीनला आरोपी गेला, त्यावेळेस आपली टीम बहरीनमध्ये पोहोचल्यानंतर तो फिजीला गेला असताना आपल्या त्या ठिकाणच्या काही यंत्रणेने दुबईच्या पोलिसांना बरोबर घेऊन फिजी गाठली आणि फिजी गाठल्यानंतर तो आरोपी त्या ठिकाणी
त्या पीजीच्या पोलिसांना बरोबर घेऊन आरोपी त्या ठिकाणी डिटेक्ट झाला आणि त्यावेळेस पीजीच्या लोकांनी सांगितलं, पोलीस यंत्रणेने सांगितलं की तो आरोपी तुम्ही दुबईला घेऊन जा. त्यावेळेस आपल्या यंत्रणेने सांगितलं की आरोपी दुबईला नाही पाहिजे, तो इंडियात पाहिजे. याबाबत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं. काही माहिती आहे तुमच्याकडे? भारतात त्याला आता ज्यावेळेस त्याला अटक केलं, भारताकडे त्याच्या माहिती आल्यानंतर त्याला माझ्या माहितीनुसार आज किंवा उद्या 1-2 दिवसात आणू शकतात. काही राजकीयामध्ये जो मोठ्या प्रमाणात पैसा त्याच्या संदर्भात आता सगळ्यात महत्वाचं ईडी, सीबीआय या सगळ्या यंत्रणेचा वापर करून त्यांच्या कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी शोधल्या पाहिजे. त्यांच्या बँक अकाउंटला कुठं कुठं पैसे, त्यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटवर किती पैसे, हे सगळे अकाउंट सेल केले पाहिजे. त्यांच्या प्रॉपर्टी सेल केल्या पाहिजे आणि त्या प्रॉपर्टी सेल करून या लोकांचे पैसे दिले पाहिजे. आरोपी डिटेक्ट झाला, आरोपी पकडला, आरोपी आज पोलीस कस्टडीत आहे, याचा अर्थ लोकांना पैसे मिळाले का? नाही, लोकांना पैसे मिळाले नाही. लोकांना प्रत्यक्षरित्या ज्यावेळेस पैसे मिळतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला हे आपण समजू शकतो. त्यामुळे त्यासाठी या सगळ्या यंत्रणेचा वापर करून त्यांचे सगळे अकाउंट, त्यांच्या नातेवाईकांचे अकाउंट, त्यांच्या प्रॉपर्ट्या सेल केल्या पाहिजे. आज काही आरोपी अजून फरार आहेत, त्या आरोपींचा सुद्धा आता बऱ्यापैकी मागोवा घेतला पाहिजे. यामध्ये मी राजकीय हस्तक्षेप वाटतो त्यांना पाठिंबा घालण्यामध्ये किंवा राजकीय हस्तक्षेप या सगळ्या गोष्टीला एकमेकावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचे बाकी आरोपी डिटेक्ट करणे, बाकी आरोपी पकडणे आणि हाय आरोपी जो पकडला त्याच्या सगळ्याच्या सगळ्या या सगळ्या पैशातून ज्या प्रॉपर्टी केल्या त्या प्रॉपर्टी सेल करणे आणि पैसे लोकांना काढून देणे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून राहुल काळोखे याची पोलीस कोठडीत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून फसवणुकीची व्याप्ती, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित बाबीविषयी आणखी माहिती समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.